आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलेला आहे। या संदर्भात गुडलक कॅफेचे व्यवस्थापक आपल्याबरोबर आहेत आणि गुडलक कॅफेला सध्या टाळं लावण्यात आलेलं आहे। असा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। मात्र काही कारणास्तव बंद ठेवण्यात आलेला आहे। दुरुस्तीच्या कारणास्तव हॉटेल बंद ठेवण्यात आलेला आहे असा बोर्ड जो आहे तो हॉटेलच्या बाहेर पाहायला मिळतोय। व्यवस्थापक आपल्याबरोबर आहेत। काय तुम्ही हॉटेलच्या संदर्भात निर्णय घेतलेला आहे आणि तात्पुरता परवाना निलंबित करण्यात आला आहे। हॉटेलचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, काय भूमिका आहे? सर, व्हिडिओ जो व्हायरल होतो तो मी सुद्धा पाहिला आहे। घडलं असं आहे की FDA विभागाने आम्हाला काहीमध्ये चेंजेस करायला सांगितले आहे। ते चेंजेस आणि सोबत आमचं ही रिनोव्हेशनचं थोडं काम सुरू आहे, ते काम आम्ही करतोय। त्याच्यानंतर FDA विभागाने पुढची आम्हाला ज्या विषय चालू करण्याची हे होईल तेव्हा आम्ही सुरू करूया। परवाना निलंबित करण्यात आला आहे, काच सापडले होते, त्या संदर्भातही आपण भूमिका स्पष्ट निलंबित तात्पुरता करण्यात आला आहे, कारण की त्यांनी आम्हाला काही चेंजेस करायला सांगितले आफ्टर FDA रूल्सनुसार। तर ते चेंजेस केले जात आहे। 2 दिवसात ते चेंजेस पूर्ण होतील आणि पुढील FDA विभागाच्या सूचनेनुसार आम्ही ते परत सुरू करण्यात येईल। हॉटेल कधी सुरू होईल ते आता तुम्ही FDA विभागाला विचारू शकता तुम्ही। नक्की जेव्हा अन्न औषध प्रशासन सूचना देईल त्यानंतर हॉटेल सुरू होईल, तोपर्यंत हॉटेल बंद असणार आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे येणारे ग्राहक आहेत त्यांची अडचण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि पुण्यातील गुडलक कॅफे हे फेमस हॉटेल आहे। या ठिकाणी कारण जे आहे तेही देण्यात आलेलं आहे, क्लोज फॉर रिन्युएशन करिता बंद आहे, म्हणजे हॉटेलच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि जेव्हा FDAची परवानगी मिळेल तेव्हाच हॉटेल सुरू होणार आहे। मात्र आत्ता तरी गुडलक कॅफेला टाळं लावण्यात आलेलं आहे। कॅमेरामन किरण कादेसह सागर साम TV पुणे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।